होती आणि ती सगळ्यांना भरभरून द्यायची, कारण मी जे खाते त्याचंच माझ्या मुलींनी खाल्लं पाहिजे. मी ज्या म्हणजे जी लाईफस्टाईल आहे तसंच त्यांनी केलं पाहिजे. तर ते माझ्या आईने फॉलो केलं. आणि तर 2015पर्यंत मी घरामध्ये दळण आणलेलं नाही. गहू, तांदूळ, डाळी सगळं नगरवरनं येत होतं आणि त्याच्याकरता आम्ही स्नेहाच्या शिव्या खात. अजूनही त्याचा रोष चालूच आहे. आमच्याकडे एवढं नव्हतं, पण मी जेव्हा म्हणजे आईनी घर सगळं आवरलं आणि सगळं द्यायचं ठरलं, तर मी म्हटलं की मला फक्त ज्याच्यावरती आजी दादांची नावं आहेत तेवढी भांडी फक्त तू मला दे, आणि मला तीच फक्त भांडी आवडतात. आता स्वघरामध्ये काही भांड्यांवरनं हात फिरवता एकदम हे आजीने वापरलेलं आहे, आपल्या आजीने, असं मला खूप वाटतं. मी आईंना पण म्हणते, ताईंनी आमच्या ताईंची जी भांडी आहेत ना ती मला कधी कोणाला द्यावीशी वाटत नाही. आता तर काल एक मोदक पात्र आहे ते आणलं, त्याच्यात एक वेगळी गोष्ट आहे. ते तुम्ही किती सोन्या चांदीचं आणा, त्याला ती गोष्ट नाही. आईला ते माझा एक घाटाचा असेल, ते आई त्याच्यामध्ये इडलीचं ठेवायची, ते मी घेऊन आले. मला चांगली भांडी असेल ती तू घे पाहिजे विजू, मला ही 2-4 भांडी आहे. ती फक्त एक साडी आहे माझ्याकडे आजी, टाइम फॉर संचित अजून पण आहे. संचितला काय थोडंफार आठवत आहे ते? फारच लहान होतो, तर अशा काही स्पेसिफिक आठवणी नाही आहेत. कारण आय थिंक मी 5 किंवा 6 वर्षाचा असेल. तर तसे दादा तर येऊन मुंबईला राहायचे घरी, त्यामुळे दादांच्या संदर्भात काही गोष्टी तरी माहिती आहेत. आजीशी असं कधी भेट नाही झाली किंवा इंटरॅक्शन नाही झालं. आणि नंतर जेव्हा आपण सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा तोपर्यंत आजी ऑलरेडी गेली होती. तर अशी आठवण नाही, परंतु जेव्हा आजी गेली तेव्हा पुण्याला मी बाबा असे गाडीत बसून यायचो. इट्स फनी. तर ते म्हटले आजी गेली, आपल्याला आता तिकडे भेटायला जायचं. तर लहान होतो, तर मला वाटलं आपल्याला भेटायला म्हणजे वरती स्वर्गात जायचं. तर मी गाडीत बसून वर बघत होतो, जर स्टार्स आर कमिंग नियर. पण त्यात जसं उल्का म्हटली की जेव्हा तिकडे पोहोचलो बंगल्यावरती मनीषा, तर तिथे आजीला ठेवलं होतं बॉडीमध्ये. ते पण एक फेंटली लक्षात येतं. आणि बाबा पण इकडे तिकडे फिरत होते, तर मी पण बाबांना असं बघत होतो. बाबा कायसे फारसे रडत नव्हते. ते म्हटलं, बाबा तुम्ही रडत नाही, तुमची आई गेली करून, असं एक लहान मुलासारखं मी त्यांना विचारलं होतं. पण एनिवे माझा म्हणजे असं एक फिलिंग आहे की आजी नक्कीच ग्रेट असावी. व्हेरी सिम्पल अँड व्हेरी ग्रेट. अँड बिहाइंड एव्हरी ग्रेट मॅन देर इज अ वुमन. सो आय बिलीव्ह शी मस्ट बी द वन. त्यामुळेच आय थिंक दादा काय करू शकले. तसंच माझ्या आईकरता पण मी असंच म्हणू शकतो. कारण बाबा जे काही केलं त्यांनी सगळ्यांकरता कामं केली, प्लस पर्सनली सगळ्यांना सगळीकडे जायची सगळ्या ओकेजन्समध्ये. तर आईचा सपोर्ट असल्या कारणानेच ते करू शकले. तर आय थिंक ते एक वी कॅन से दॅट व्हेरी नाईस क्वालिटी इन दॅट. यू आर ॲब्सोल्युटली राईट. कारण त्या काळात दादांचे पण जे ज्युनियर होते किंवा दादांच्या तिथे फार हायरार्की असते शुगर फॅक्टरी, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी म्हणजे तरुण वयानी असेल किंवा आर्थिकदृष्ट्या असेल किंवा काय कमी असलेल्या लोकांच्या बायका इतका टेंबा मिरवायच्या. नावं सांगितली तर फक्त मामीला माहिती आहेत म्हणून काही सांगण्यात अर्थ नाही आहे. पण आता काय हा रेकॉर्ड सगळ्यांना जाणार नाही आहे, पण तरी मी नाही सांगत नावं. तिच्या डोळ्यासमोर मामी आल्याच असतील नक्की पहिल्यांदा. पण ही सगळी मंडळी ही भाव खायच्या बायका. आणि आमची आजी इतकी साधी होती. हे बरं दिसतंय ना, माझ्या काळात ती कुठली साडी जरा असं हे बरं दिसतंय ना, तसं की तसंच जायचं. माझी आई तशी होती, मी पण तशीच आहे. ते का एवढी श्रीमंत असताना मी काही अमुकच नेसलं पाहिजे, अमुक दिसलं पाहिजे किंवा मी पुढं बसलं पाहिजे किंवा मी काहीच नव्हतं. खूप साध्या होत्या. आणि एवढं आपण श्रीमंत आहे म्हणून काय बडेजाव किंवा अगदी भारी भारी साड्या नेसतायत असं काही नाही. अतिशय बोललो त्यांच्या नावाने मूर्ती काकून भाषण करणार, त्यांच्या नावाने हेच भाषण करणार. ती सगळीकडे तिला अध्यक्ष बनवायचे, कारण ती साहेबांची बायको म्हणून. मग ती बाबा नको बाबा मला, तुम्ही बोला. आजीला आपलं कुठेतरी थोडं शाळ श्रीफळ दिलं की आता बाद झालं म्हणायची. लवकर पण घरी निघून यायची. आई साहेब असं खूप काय म्हणतात त्याला, असं थोडंसंच बोलायच्या, पण खूप असं म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन पण खूप असायचं. तरी शांत होत्या तरी. आता मला असं म्हणायचं, विलास तुझी बायको चलाक आहे. आता मला का म्हणत होत्या चलाक आहे मला माहिती नाही, अजूनपर्यंत कळलं नाही, पण तुझी बायको चलाक आहे म्हणायची. आणि मुलींचा अभ्यास घ्यायचा. तर मुलींचा अभ्यास घेताना कधीतरी मी म्हणायची की तुम्ही अभ्यास घ्या मुलींचा. तर हे खूप चिडायची, नारडाओरडा करायची. हेच होतं असं करत
जयश्री अभ्यास घेते ना तर शांतपणे मुलींचा अभ्यास घेते. तू थोडा वेळ अभ्यास घेतो पण फार ओरडतो मुलींच्यावर. ती रोज घेते अभ्यास पण ती ओरडत नाही अशी. ती छान मुलींचा अभ्यास नसेल नुसतं खेळ असेल कारण तेव्हा किती लहान होत्या त्या. तर तू जर फार रागवतो हा, चिडतो. पण तिला वाटायचं की जयश्री मामी रागवते रागव- शिल्पाला. तू रागवू नको, चिडू- तिचे चिडू सगळे नको, लाड आपण शांतपणे सगळ्यांनी ऐक. एकसारखे केले पाहिजे असं तिला. कारण मामा काय करायचा तिच्या मांडीवर ह्याच्या कडेवर ह्याच्या कडेवरून तिच्या मांडीवर एवढा तिचा प्रवास असायचा. मग ती जरा ही मामी जर स्वयंपाकघरात जात असली वगैरे तिला जरा घेतलं नाही की मग ही लक्ष देते तिच्याकडे म्हणायची. शिल्पाला काही करायचं नाही ही बाई. आणि दवाखान्यातली एक आठवण आहे त्यांची. त्याचं पण चीज केलं. आधी शेवटच्या काळामध्ये जेव्हा दवाखान्यात होती तेव्हा ह्या तिघीजणी भेटायला म्हणजे मंदा त्यानंतर कुसुमताई आणि मीनाताई तिघीजणी दिवसभर तिथे दवाखान्यात असायच्या. आणि तुम्ही लहान असल्यामुळे आणि घरी कोणीतरी बघायला पाहिजे म्हणून मी घरी होते. मग त्यांना डबा वगैरे पाठवायचा. तेव्हा काही दवाखान्यात जेवण मिळत नव्हतं. मग डबा वगैरे पाठवायचं असं सगळं घेऊन जाणाऱ्यांचं मी बघायचे. तर त्या म्हणायच्या यांना की जयश्री का बरं येत नाही मला भेटायला. तर बाबा म्हणायचे की नाही लहान लहान मुली आहेत आणि ती बाकीची नाही तू तिला घेऊन ये. या तिघीजणी येऊन इथे बडबडत बसतात तिला घेऊन ये माझ्याकडे. तर एक दिवस मला यांनी सांगितलं की तुला आईने भेटायला बोलवलं आहे. मग मी गेले तर म्हणे तू का नाही मला भेटायला. तर म्हटलं नाही काय मुली वगैरेचे नाही यांना तिघींपैकी कोणातरी केलं करीचा ठेवत जा आणि तू येत जा मला मधून मधून भेटायला. मी बरं म्हटलं त्याचं. आणि शेवटची आठवण त्यांची ज्या दिवशी त्या जाणार होत्या त्या दिवशी सगळे आम्ही खाली जेवण करत होतो आणि यांना सांगितलं खालती जातो आणि जयश्रीला वरती घेऊन ये. आम्ही सगळे जेवत होतो. हे आले म्हणाले इकडे ये. तर मी तिकडे गेले तर माझ्या मंदात ते मीनात जेवताना कशाला उठलीस तू म्हणे जेवण करत. तर म्हणे नाही थांब जरा म्हणे माझं जशी काम आहे हे म्हणाले. आणि मला बोलवलं आणि मला म्हणे की तुला आईने वरती बोलवलं त्या दिवशी रात्री. आणि मी गेले वरती बस म्हणा इथे. मी बसली. म्हणे लहान लहान मुली आहेत तुला सगळं सांभाळायला लागतं देवाधर्माचं करायला लागतं. आणि असं म्हटलं आणि मला इतकी घट्ट मिठी मारली. मी इतकं बळ त्यांना कुठून आलं मला कळलं नाही. खूप घट्ट मिठी मारली आणि असे माझे पाप घेतल्याचे. आणि त्याच्यानंतर रात्री गेले. तर ती मला कधी मी आठवण येते की मला वरती बोलवून नेलं आणि खूप घट्ट मिठी मला कसं तू करशील आता लहान लहान मुली सांभाळून कसं काय साहेबांचं करशील आता तुझ्यावर जबाबदारी याचं ते खूप. आणि त्यांना पण रडवलं मला पण खूप घट्ट मिठी मारली. अजून मला आठवलं तरी मला खूप कसं तरी येतं मला. बंद माझं